परभनी से शुरू हुआ अंबेडकर अनुयायियों का लॉन्ग मार्च अब जालना पहुंच चुका है। संविधान प्रतिकृति की विडंबना और न्यायिक हिरासत में सोमनाथ सूर्यवंशी की मौत के विरोध में ये मार्च निकाला गया। अनुयायियों का कहना है कि ये शांतिपूर्ण आंदोलन अन्याय और संविधान के अपमान के खिलाफ उनकी आवाज है। परभनी से शुरू हुआ अंबेडकर अनुयायियों का लॉन्ग मार्च जालना पहुंच गया है। ये मार्च संविधान प्रतिकृति की विडंबना और सोमनाथ सूर्यवंशी की न्याय हिरासत में हुई मौत के विरोध में निकाला गया है। अनुयायियों ने इसे संविधान और न्याय की रक्षा के लिए उठाया गया कदम बताया है। अब ये मार्च मुंबई की ओर बढ़ रहा है, जहां इसे और भी प्रभावशाली होने की उम्मीद है। प्रचंड असा प्रतिसाद या लॉंग मार्चला मिळालेला आहे, कारण परभणीची घटना संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे की या जातीवादी पोलीस प्रशासनाने आमच्या समाजावर, आमच्या सोमनाथवर जो अन्याय केलेला आहे, जो आमच्या 31 मुलांवर अन्याय झालेला आहे, ह्या संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे। आणि ह्याच प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। हजारोच्या संख्येने आमच्यासोबत या लॉंग मार्च मध्ये लोक जुळत आहेत आणि समोर अजून जालना बाकी आहे, संभाजीनगर बाकी आहे, नाशिक बाकी आहे। मुंबई पर्यंत जाऊस तर लाखोनी भीमसैनिक महिला या लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत। आमचे नेते आदरणीय आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वात 7 जानेवारीला जो हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला आहे, त्याचा आजचा 7वा दिवस आहे। हजारो लोक आंबेडकरी अनुयायी या लॉंग मार्च मध्ये सामील होत आहेत। आपण बघत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे जे वरिष्ठ नेते असतील ते सांगत आहेत की पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, पण कोणत्या पोलिसांवर? आमच्या नेत्याला विनंती आहे माझी की तुम्ही त्या पोलिसांचे नाव घ्या, ज्या पोलिसांनी अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी कोमिंगच्या नावाखाली आमच्या आंबेडकरी युवकांना, आमच्या महिलांना मारहाण केली। त्यांचे नाव घ्या, त्यांचे नाव मुख्यमंत्र्यांना द्या, त्यांचे नाव गृहमंत्र्याला द्या, त्यांचे नाव पोलीस महासंचालकाला द्या। असं एकतर्फी बोलू नये अशी माझी या सर्व वरिष्ठ नेत्याला विनंती आहे। आणि आशिष वाकोडेच्या नेतृत्वात जो आमचा लॉंग मार्च निघालेला आहे, आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा हा लॉंग मार्च चालू राहणार आहे। परभणीच्या दंगलीमध्ये RSS आणि शिवप्रतिष्ठा आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व जातीवादी संघटना, त्या सर्व जातीवादी संघटनाने परभणीची दंगल घडून आणलेली आहे। त्या दंगलीचे मास्टरमाइंड कोणी असतील, पण त्या दंगलीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि या सर्व RSSच्या संघटनेनं पोलिसांना समोर करून आमच्या आंबेडकरी अनुयायी तरुण महिलांना बेदम कोमिंगच्या नावाखाली मारलेलं आहे आणि त्यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेलेला आहे। भारताचं संविधान बदलण्याचा डाव RSS आहे, हे आम्ही कधीही होऊ देणार नाहीत। आणि आशिष वाकोडे जे आमचे युवक नेते आहेत, आमच्या लोकनेते विजय वाकोडेचे चिरंजीव आहेत, जे महाराष्ट्रभर आमच्या लोकनेते विजय वाकोडेचं नाव होतं, त्यांचा मुलगा आज आमचा नेता आम्ही स्वीकारलेला आहे। त्या माध्यमातून आज आमचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघत आहे। आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर कदाचित आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचाही राजीनामा या ठिकाणी मागावा लागेल।